सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईतील हवा बिघडलेली आहे। कोलाबा बोरिवलीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट। हिवाळ्यामध्ये मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये सातत्याने घसरण। बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरची धूळ रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून 24 विभागांमध्ये पाण्याची फवारणी। पाण्याने रस्ते धुण्यासाठी 100 टँकर तैनात। मुंबईत वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून बांधकाम आणि रस्ते कामांची झाडाझडती घ्यायला सुरुवात। 868 प्रकल्पांची झाडाझडती। पालिकेची 28 प्रदूषणकारी बांधकामांना नोटीस। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये धुळीच्या कणांसह धुरक्याची चादर। वाढलेल्या बांधकामांमुळे आणि रस्त्यांवरील धूळ याला कारणीभूत। लाकूड आणि कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात भर। या बेकऱ्या बंद करण्यासाठी MFPCB आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या हालचाली सुरू। मुंबईतील 276 बेकऱ्यांवर पालिकेच्या पर्यावरण विभागाची नोटीस। 31 निमित्त पनवेल आणि उरणमधील फार्म हाऊसवर पोलिसांची करडी नजर। तसंच महत्त्वाच्या ठिकाणी CCTV देखील लावले जाणार। नव्या वर्षात शिक्षकांच्या पगाराला होणार विलंब। लाडकी बहीण योजनेमुळे पडला तिजोरीवर ताण। 2 ते 3 दिवस उशीर होण्याची शक्यता। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा। EWS प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।